आचार आणि विचार बिंबवणारे हिंदुत्व रक्षक संगम तरुण मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर वर्षानुवर्ष उत्तमोत्तम देखावे सादर करण्याची परंपरा असणारं संगम तरुण मंडळ सन 1967 साली स्थापन झालं असून मंडळ यंदा 56व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे। शिवरायांचा इतिहास जागृत ठेवण्याच्या दृष्टीने मंडळ यंदा सादर करत आहे स्वराज्य आणि मातृभूमीसाठी लढण्यास सदैव सज्ज असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारा ज्वलंत आणि जिवंत देखावा अफजल खान वध। अफजल खान वध। महाराजांच्या या वादळी पराक्रमानं आदिलशाही दरबार पार हादरून गेला। अखंड हिंदुस्थान जिथं बादशाह विरुद्ध एक अक्षर बी बोलत नव्हता तिथं फक्त 16 वर्षाच्या या कावळ्या पोरानं सुलतानी सत्ता उलथून टाकल्या होत्या। आदिलशाहीचे किल्ले एका मागोमाग एक जिंकत बादशाही फरमानांना न जुमानता सौकाचं स्वतंत्र राज्य स्थापन करत दक्षिणेत शिवतांडव सुरू होतं। मोठमोठ्या अतिरथी महारथींनी शिवरायांच्या युक्तीपुढं आणि युद्ध कौशल्यापुढं हात टेकले। विजापूर दरबारी बडी बेगम बेचैन झाली होती। तिचं रक्त उसळलं होतं, डोळ्यात अंगार तापला होता। वो सिवा तो छोटा बच्चा है, उससे क्या डरना। कसूर माफ हो बेगम हुजूर, वैसे डर की कोई बात नहीं। शर्म आनी चाहिए रहीम खान, उसने आज अजमत शाही को ललकारा है। हमारी सल्तनत के खिलाफ खड़े रहने की जुर्रत की है उस मामूली छोकरे ने। हमारे तक से उलझ रहा है शाहजी का मनहूस लोंडा। कहाँ है हमारे खुददार जाबाज शेर या सभी जंग बहादुर सिर्फ बादशाह की जी हुजूरी में लगे हुए हैं। क्या आदिल शाह की सल्तनत में एक भी बुलंद शख्स नहीं जो उस काफर की गर्दन रौंद डाले और उस मगरूर का ताकत दिखा दे और आलम पनाह की रियासत की बुलंदी बरकरार रखे। बंदा हाजिर है जिले सुभानी। या अल्लाह, बेगम हुजूर, बंदे के खून का कतरा कतरा आलमपना का गुलाम है। आदिल शाही तक की खिदमत करना यही जानता है ये मुजाहिद। आप हुक्म कीजिए।
अफजल खां उस नमक हराम सीमा को आपके कदमों में पेश करेगा। हाँ, जिंदा या मुर्दा। सुभान अल्लाह, अल्लाह ने इंसाफ कर दिया। हमारे मंसूबों को आप ही अंजाम देंगे अफजल खान। आपकी बहादुरी पर तख्त को नाज है। आपके साथ मूसे खान, याकूब खान, सिद्दीलाल जैसे सरदार, हाथी, घोड़े और ऊंट दिए जाते हैं। इतना ही नहीं, खुद बादशाह हुजूर की कटार आपको सौंपी जाती है। शुक्रिया, आप फिक्र न करें हुजूर, जल्द ही वो शाहजी का छोकरा आपकी खिदमत में होगा। अफजल खान मोहम्मद शाही जिंदाबाद, मोहम्मद शाही जिंदाबाद, अफजल खान मोहम्मद शाही जिंदाबाद। सीवा घमंडी है, पाखंडी है, लेकिन हम भी कुछ कम नहीं। उस दगाबाज पर हम नजदीकी रास्ते से नहीं, बल्कि तुलजापुर, पंढरपुर, जेसुरी और शिंगणापुर के जरिए वार करेंगे। माफी हुजूर, लेकिन इतने लंबे रास्ते से जाने का मतलब मैं समझा नहीं। बच्चे हो, ये सब उस काफर का धर्म क्षेत्र है। पहले उन्हें खदेड़ देंगे, फिर उसकी प्रजा को, और आखिर में उस नाचीज सीवा को। जाएगा कहाँ बेटा? आदिल शाही तख्त के सिपाहियों, अब वक्त आया है अपनी नमक हलाली साबित करने का। दिखा दो अपनी ताकत दक्खन के हर मकरूर को, हर औरत को, हर बच्चे को, हर राजा को और हर एक भगवान को। चलो तुलजापुर। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पकडणे नाही, शेर शिवराय म्हणतात ना, व्यवस्थित धरा, डोक्या बिकं नको असं। भारी आहे ना?
भवानीची मूर्ती फोडली, देवळात काय मारली, तुळजापूर लुटलं, गावाच्या गाव पेची राख केली. आता त्या नरकासुराची सावली पडली होती पंढरपूरच्या विठोबावर, जेजुरीच्या खंडेरायावर. पण या नरकासुराचा काळ सह्याद्रीच्या कुशीत त्याची वाट बघत होता. खानाची माणसं दिसत त्याला मारत होती, लुटत होती आणि पोटच्या प्रजेचा असा हाल पाहून रायगडावर उभ्या महाराष्ट्राची ती माय माऊली अस्वस्थ झाली होती. साहेब वंगाळ खबर आहे. काय झालं? बोल बोल, अरे काय झालं? खानाला आपली तुळजापूरची भवानी. नाही नाही, आमच्या कुलदैवतावर त्यानं धाव घातला आणि आम्ही शांतपणे बघत आहोत. तुळजापूर मारून खान पंढरपूरकडे वळाला. त्याला विठ्ठला, हे सारं होताना कुठे गेले होते मराठ्यांचे सारे सेनापती? ज्यानं देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायची वेळ आली असताना षंडासारखे गुपचूप घरात बसून आहे. यांचं रक्त सळसळत नाही, तलवारी ज्ञानातून बाहेर पडत नाही. इतकी मानहानी झाली तरी कोणाचा स्वाभिमान जागृत होत नाही. साहेब काय विकळणं झालंय? कसं करावं आता? कोण थांबवणार हे आऊसाहेब? कोण थांबवणार? शांत शिवबा, नरकासुराचा वध करायला किसनदेव अवतरला, शत्रूला कंठस्नान घालायला अर्जुन अवतरला, हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढाय नरसिंह अवतरला. आऊसाहेब, शिवबा, तो खान वाकडी वाट करून तुळजापूर आणि पंढरपूरला. सारं समजलंय आम्हाला आऊसाहेब. वाटलं त्या क्षणी भवानी आईवर बेगुमान नजर टाकणाऱ्या त्या नादान मगरुराचे डोळे फोडून टाकावे, आमच्या देवतांवर तलवार उपसणारे ते पापी हात उखडून टाकावेत आणि गर्दन मारून त्याच्या रक्तानं आईला अभिषेक करावा. शिवबा, आऊसाहेब, आमची परीक्षा आहे. प्रचंड फौजेनिशी येत असलेला खान आणि काही हजारात असणारे आपले मावळे, कशी लढत द्यावी? कर्तृत्वापेक्षा संख्याबळाला महत्व केव्हापासून देऊ लागलात राजे? गैरसमज होतोय मासाहेब. आमचा एक माणूस खानाच्या 10 माणसांना पुरा पडेल याची आम्हास खात्री आहे. पण चिंता वाटते ती मार्ग सुचत नाही म्हणून. या खानानं युद्धाची आरोळी दिली तेव्हाच उल्कापात होऊन त्याचा ध्वज भंगून गेला होता. त्याचा आघाडीचा हत्ते लष्कर नावाचा हत्ती मेला. अपशकुनांनी ज्याचं भाकीत वर्तवलंय त्याला काय घाबरायचं शिवबा? तुळजा भवानीला आणि विठोबाला हात घातला तेव्हाच त्याचं बाशिंग बळ खचलंय. राजे, याच खानानं तुमच्या. होय आऊसाहेब. राजे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होय ना? मग त्यांच्यावरच भरवसा ठेवून कामाला लागा शिवबा. आज्ञा आऊसाहेब. आई भवानीच आता मार्ग दाखवेल. आई, स्वराज्यावर आलेलं हे संकट मोठं आहे. तूच आता मार्ग दाखव.
जगदंब जगदंब जगदंब. शिवबा, त्या राक्षसास ऐसा सोडत नाही. माझे मूळ रोकडे सामर्थ्य दाविते. माझी शक्ती तुझ्या ठाई आहे. तुझे हाती अफजल मारविते. तुझला यश देते. मी तो तुझी तलवार होऊन राहिले शिवबा. विजयी भवा, विजयी भवा. जगदंब जगदंब जगदंब. आऊसाहेब आम्हाला भवानी आईने कौल दिला. शिवरायांना साक्षात आई भवानीनं कौल दिला ही बातमी वाऱ्यावानी पसरली. गडावर आनंदी आनंद झाला. प्रत्येकाच्या अंगात 10 हत्तींचं बळ आलं. आणि एक बातमी बी आली. स्वराज्यातील काही वतनदार खानाला जाऊन मिळाले. आपल्याच माणसावर वार करायला येत होते. वर्षातल्या 12 अमावस्यांनी महाराजांना एकाच वेळी गराडा घातला. पण तरी संयम ठेवून होते माझे शिवराय. अफजल खानाचे आगोरे करत नव्हते. कुठलाच फासा टाकत नव्हते. आणि याचमुळं खान बेभान झाला होता. हा उंदीर बिळातनं बाहेरच येत नाही. आता काय करावे? समझ में नहीं आ रहा ये सीवा कहां गायब हो गया है. उसके पूरे मुल्क को बर्बाद कर दिया. फिर भी घर में ही बैठा है. सामने आता ही नहीं. आप ही से डर गया होगा हुजूर. हाँ, सही कह रहे हो. ठीक है, एक और दाव खेलते हैं हम. कृष्णा जी, आप हमारे वकील बनकर सीवा के पास जाइए और उससे हमारी मुलाकात करवाइए. कहना हमारे किले और मुल्क हमें दे दे. नहीं तो हमारी भारी फौज उसे नेस्त नाबूद कर देगी. सुलह करने में ही उसकी भलाई है. समझाओ उसे, समझाओ. जाओ. जी हुजूर. हाँ, जाइए. खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी राजांना भेटायला आले. भेटीनंतर सगळेजण खलबत खाण्यात बसले होते. समध्यांनी सांगितलं का अफजल खान म्हणजे मूर्तिमंत कपट आणि क्रूरता. म्हणूनच खानाशी समेट नाही. आता मारू नाही तर मरू. बहिरजी. जी धनी. अफजल खान शिंकला तरी आम्हाला टळलं पाहिजे असं सांगितलं होतं. वय धनी. कामगिरी पुरी झाली की धनी. समधी खबर काढली. नाही, खानाच्या सैन्यात घोडे किती? 12,000. पायदळ 10,000. हत्ती 85. तोफा मोठ्या 1200, लहान 4,000. आणि खानाबद्दलचा तपशील. खान तो 1.5 गज उंच आहे. पोटाचा घेर सहज 2 वावेचा असेल. अहो, लोखंडाची पार हातानं वाकवतो. इतकंच काय, खाली पडलेली तोफाची गाडी एकट्यानं उचलली अशी ताकद हाय. वाह वाह बहिरजी, तुझ्या कामगिरीला तोड नाही पोरा. वाह वाह भाई, वाह वाह. मुजराज वैद्यराज आलं. हा, पाठवा त्यांना. या वैद्यराज. मुजरा महाराज. वैद्यराज, बहिरजीच्या हेराने तुम्हाला खानाच्या
खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्या उठण्याच्या वेळा, बोलण्याची पद्धत वगैरे सांगितली आहे. होय महाराज. त्या सवयींवरनं त्याच्या प्रकृतीबद्दल काय सांगा? चरक संहितेनुसार पित्त प्रकृती आहे महाराज. अति मसालेदार पदार्थ आणि मांसाहाराने ही पित्त प्रकृती विकोपाला जाऊ शकते. आणि अशा पित्त प्रकोपामुळे वागणुकीत काय बदल होतील? तावीळपणा, अहंकारात वाढ, अस्थिर वर्तन, निराशा आणि मत्सर. उतावीळपणा, निराशा, मत्सर. जगदंब जगदंब. शिवबा अरे काय चाललंय हे? भवानी आईच्या नैवेद्याची तयारी औस आहे. आईचा नैवेद्य म्हणजे? अहो, आखाडाच्या नैवेद्यासाठी 32 दातांचा हा बोकड आयता चालत आलाय. त्याचा पडशा नको पाडायला? हंगाशी पर त्यो कसा? आपलं ज्ञान हेच आपलं शस्त्र. शरीराच्या कोणत्या भागावर प्रहार केल्यास माणूस जायबंदी होतो हे सांगणारी आपली मर्मविद्या, आयुर्वेद आणि आपली युद्धनीती वापरून खानाची धुळधाण उडवायची. आज्ञा महाराज. बहिर्जी. जी महाराज. खानाच्या जेवणात तिखट, मसालेदार आणि मांसाहारचा रतीबच लावतो की. विश्वासराव. जी महाराज. खान उतावेळ झाला आहेच, आता त्याचा मत्सर वाढू द्या. एकदम आणि संयम सुटला की निर्णय चुकतात. खानाचे निर्णय चुकले पाहिजे. हमखास चुकणार राजे. हा प्रतापगड म्हणजे स्वराज्याचा उंबरा. कामाला लागले आणि महाराजांनी एका माणसाची निवड केली स्वतःचा वकील म्हणून. अतिशय धूर्त, विश्वासू, मातब्बर आणि कन्नडबाज या मुरब्बी वकिलाला राजांनी खानाकडे पाठवला. हुजूर, शिवाजी के वकील पंताजी गोपीनाथ वकील. आपलं म्हणणं राजांना कबूल आहे सरकार. आपल्यासारख्या बलाढ्य वीरापुढे राजांचा काय पाड. आपण दया दाखवली, किती विशेष. हुजूर, अहो हुजूर, आपल्या समोर राजे म्हणजे हत्ती समोर. खान नाही म्हणजे खरं सांगायचं तर राजे घाबरले, गडावरून हलतच नाही. म्हणून विनंती आहे, आपण तर समक्ष भेट होईल. अहो, आपण मागता ते सर्व किल्ले राजे आपल्याला देतील. करोडो होनांची बरसात करतील. बरसात. करोडो हो, करोडो होऊन. अहो, आमच्या राजांना ते काही कठीण नाही हो. लेकिन सीवा ने जावली बुला के दगा कर दिया तो. दगा आणि तुमच्याशी. बर, आपण असं करा, एकटे येऊच नका. अच्छा. सगळं सैन्य बरोबर घेऊन या. मग तर झालं. अहो, आपण शहाजी राजांचे मित्र म्हणजे आम्हाला वडिलांसमानच की. या तुमच्या घाबरलेल्या पुतण्यावर मोठ्या मनाने आपणच मेहरबानी करा. पामराची विनंती आहे. खानसाहेब, अहो खानसाहेब, विनंती मान्य करा. ठीक है. हम जावली आएंगे हम जावली. आणि पंताजींनी डाव जिंकला. शिवरायांनी आखलेल्या चक्रव्यूहात अडकायला खान तयार झाला. महाराज
महाराजांच्या आज्ञेप्रमाणे रात्रीच्या अंधारातच सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. सारे जण चिडीची बसले होते, पण सावध होते, कानोसा घेत होते. मनातल्या मनात आपल्याला जी कामगिरी दिली ती तपासत होते. आणि भेटीचा दिवस उजाडला. गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचला आणि गडावर सह्याद्रीचा ठाण्या वाघ शत्रूच्या नरडीचा घोड घेण्यासाठी सिद्ध होत होता. प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शेतीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी करील काही कल्पना युक्तीची हजी भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला अनाशा शामियान्या खान दौलत दुले द्यावा सय्यद बनला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा हुजूर शिवाजी राजे भोसले आए हैं. शिवाजी कहते हैं, यही है क्या? खान म्हणतात तो हाच. सांभाळून सेनापती आहेत ते सेनापती आहेत तर आम्ही राजे आहोत. शिवा, इतनी पढ़ाई क्यों करते हो? हमारे साथ माफी मांगकर तुम्हारे सारे किले हमें सौंप दो. फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. भ्यावं तर आई भवानीला आणि शंभू महादेवाला भ्यावं. तुम्हाला काय म्हणून भ्यावं? देखो, हमारे साथ गले मिलने में ही तुम्हारी भलाई है. आओ शिवाजी महाराज, आओ हमारे गले लग जाओ. आओ.
मोठा केला, पहिला वार खानानं केलाय. कृष्णाजी समोर आम्हास मजबूर करू नका, तुम्हाला अभय दिलंय. जा. जय भवानी. आमचा नाईलाज होताय कृष्णाजी. शिवाजीराजा पाहिजे होय तुला. हागे शिवाजीराजा, हागे शिवाजीराजा, हागे शिवाजीराजा. अरे येते इकडं. हा अरे तंगड तोडतोय. या हा तू ये की पाळतो नाही पायलावून. या कामाला लागले आणि महाराजांनी एका माणसाची निवड केली स्वतःचा वकील म्हणून. अतिशय धूर्त, विश्वासू, मातब्बर आणि कन्नडबाज या मुरब्बी वकिलाला राजांनी खानाकडे पाठवला. हुजूर, शिवाजी के वकील पंताजी गोपीनाथ बोकील. आपलं म्हणणं राजांना कबूल आहे सरकार. आपल्यासारख्या बलाढ्य वीरापुढे राजांचा काय पार. आपण गया दाखवली, किती विशेष. हुजूर, अहो हुजूर, आपल्या समोर राजे म्हणजे हत्ती समोर चिवडू. खान नाही म्हणजे खरं सांगायचं तर राजे घाबरले, गडावरून हलतच नाही, म्हणून विनंती आहे. आपण तर समक्ष भेट होईल. अहो आपण मागता ते सर्व किल्ले राजे आपल्याला देतील. करोडो होनांची बरसात करतील. बरसात. करोडो. हो हो हो, करोडो होऊन. अहो आमच्या राजांना ते काही कठीण नाही हो. लेकिन सीवा में जावली बुला के दगा कर दिया तो. दगा. आणि तुमच्याशी. बर, आपण असं करा, एकटे येऊच नका. अच्छा. सगळं सैन्य बरोबर घेऊन या, मग तर झालं. अहो आपण शहाजी राजांचे मित्र, म्हणजे आम्हाला वडिलांसमानच की. आता या तुमच्या घाबरलेल्या पुतण्यावर मोठ्या मनाने आपणच मेहरबानी करा. पामराची विनंती आहे. खानसाहेब, अहो खानसाहेब, विनंती मान्य करा. ठीक है, ठीक है. हम जावली आएंगे हम जावली. आणि पंताजींनी डाव जिंकला. शिवरायांनी आखलेल्या चक्रव्यूहात अडकायला खान तयार झाला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे रात्रीच्या अंधारातच सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. सारे जण चिडीची बसले होते, पण सावध होते, कामसा घेत होते. मनातल्या मनात आपल्याला जी कामगिरी दिली ती तपासत होते. आणि
आणि भेटीचा दिवस उजाडला. गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचला आणि गडावर सह्याद्रीचा ठाण्या वाघ शत्रूच्या नरडीचा घोड घेण्यासाठी सिद्ध होत होता. प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शेतीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी करील काही कल्पना युक्तीची भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला अनाशा शामियान्या खान दौलत दुले द्यावा सय्यद बनला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा हुजूर शिवाजी राजे भोसले आए हैं. शिवाजी कहते हैं, यही है क्या? खान म्हणतात तो हाच. सांभाळून सेनापती आहेत ते सेनापती आहेत तो आम्ही राजे आहोत. शिवा, इतनी पढ़ाई क्यों करते हो? हमारे साथ माफी मांगकर तुम्हारे सारे किले हमें सौंप दो. फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. भ्यावं तर आई भवानीला आणि शंभू महादेवाला भ्यावं. तुम्हाला काय म्हणून भ्यावं? देखो, हमारे साथ गले मिलने में ही तुम्हारी भलाई है. शिवाजी महाराज, हमारे गले लग जाओ. अंश पर
आम्ही दगा केला, पहिला वार खानानं केलाय. कृष्णाजी समोर आम्हास मजबूर करू नका, तुम्हाला अभय दिलंय. जा. जय भवानी. आमचा नाईलाज होता कृष्णाजी. शिवाजीराजा पाय सर्व तुला. हागे शिवाजीराजा, हागे शिवाजीराजा, हागे शिवाजीराजा. येते इकडं. अरे तंगड तोडतो. या तू एक पडतो नाही पायऱ्यावर. आणि ते घेऊन तो गडावर निघालाय. चला मग संबंध घेऊन हे गडावर पोचू. अफजल खान पडला. महाराजांचा प्रचंड विजय झाला. खानाचं सैन्य मारलं गेलं. आणि जिजाऊला भेटायला राजे निघाले. जिजाऊ डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होत्या. शिवबा, शिवबा, वडिलांच्या अपमानाचा सूड घेतलास. थोरल्या भावाच्या खुनाचं उसणं फेडलंस. शिवबा, माझी कूस तू धन्य केलीस. शिवबा, औक्षवंत हो, औक्षवंत हो. भाऊ साहेब, खानाच्या मस्तकाचं काय करायचं? अफजल खान संपला, शत्रुत्व संपलं. कोणत्याही धर्माशी आपलं वैर नाही. खानाच्या मस्तकास राजगडाच्या दर्शनी कोनाड्यात इतमामानं दफन करा. तिथं रोज दिवाबत्तीची सोय करा. स्वराज्यात सर्व जाती, धर्म, पंथ समान आहे. जय भवानी. जय भवानी. भक्तांना